सोलापूर विमानसेवेत जो संभ्रम निर्माण होत आहे त्या संदर्भात आमचे प्रतिनिधी जितेंद्र दार्लू यांनी सोलापूर विकास मंचचे केतन शहा यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी आपले प्रखर विचार मांडले। नमस्कार, मी केतन शहा, माजी विमानतळ सल्लागार समिती सदस्य, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा गव्हर्निंग काउन्सिल मेंबर व विकास मंच सदस्य। सोलापूरच्या विमानसेवेसंबंधी सांगण्यात आल्यास मागील 4.5 महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी आपलं सोलापूरचं होडगी रोड विमानतळ हे लोकार्पण केलं। पण आज 4.5 महिने होऊन गेले, अद्याप तिथे विमानसेवा सुरू होत नाही। ही सोलापूरकरच्या हिशोबाने खेदजनक गोष्ट आहे। ज्यावेळेला पंतप्रधान उद्घाटन करतात त्यावेळेला सर्व बाबीची पूर्तता करणं हे अपरिहार्य आहे। ज्या कोणी अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये चुका केलेत त्यांच्यावर काय ॲक्शन घेतली का, आमचा पहिला प्रश्न हा आहे। आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी आणि DGCA ह्या दोन्ही ऑथॉरिटी ज्या आहेत त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत, तर सेंट्रल गव्हर्नमेंटने स्टेटमेंट देणं याच्यात गरजेचं आहे। माननीय जिल्हाधिकारी हे स्टेटमेंट देतात, पण माननीय जिल्हाधिकारी हे महाराष्ट्र शासनाचे अधिकारी आहेत। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी याचं स्टेटमेंट देणं गरजेचं आहे। आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि DGCA ह्या दोघांतर्फे स्टेटमेंट येणं गरजेचं आहे। मागील वेळीसुद्धा जिल्हाधिकारी साहेबांनी 23 डिसेंबर रोजी सोलापूरची विमानसेवा चालू होईल असं लोकांना दाखवलं, पण ती विमानसेवा चालू झाली नाही। म्हणजे सोलापूरच्या लोकांना गाजर दाखवलं, त्यामुळे आम्हाला गाजर दाखवा आंदोलनसुद्धा करावं लागलं, तरीसुद्धा अद्यापपर्यंत विमानसेवा चालू होत नाही। याच्यामध्ये कुठेतरी कामामध्ये कमीपणा राहिलेला आहे आणि तो काम जे पूर्ण झालेलं नाही आहे त्याच्यामध्ये पेट्रोलची व्यवस्था असू दे, कुठली लायसन्सची व्यवस्था असू दे, ज्यावेळेला लोकार्पण होतं त्यावेळेला सगळ्या बाबीची पूर्तता करणं गरजेचं आहे। निवडणुकीपूर्वी तुम्ही गडबडीने उद्घाटन केलं म्हणजे काहीतरी हा इलेक्शन स्टंट तर नाही ना, असा प्रश्न सोलापूरकर विचारत आहेत। तर माननीय एअरपोर्ट ऑथॉरिटी, DGCA आणि सर्व यंत्रणांना आमची विनंती आहे की सोलापूरची विमानसेवा ताबडतोब चालू करावी। आणि आता उडान स्कीमखाली सुद्धा आपलं सोलापूरचं नाव आलेलं आहे, तर सोलापूरच्या लोकांना 50% तिकिटामध्ये सुद्धा उडानमध्ये सवलत मिळेल। पुढे देश का आम नागरिक, स्लीपर घालणारा सुद्धा मनुष्य विमानात बसला पाहिजे असं मोदींची जी संकल्पना होती ती पूर्ण होण्यासाठी सोलापूरच्या स्थानिक नेत्यांनी व खासदारांनी प्रयत्न करायला पाहिजे आणि सोलापूरची विमानसेवा चालू करायला पाहिजे आहे। अगोदर 42 सीटरचं लायसन्स होतं असं म्हणताय, मग तुम्ही ज्यावेळेला लोकार्पण करायच्या अगोदर 72 सीटचं लायसन्स घेऊन मग लोकार्पण करायला पाहिजे होतं। आज पेपरमध्ये बातम्या वाचण्यात आल्या, तर हे सगळी पूर्तता केली नाही म्हणून कोणाला जाब विचारायचा हा मोठा प्रश्न आहे। पण याच्यामध्ये सोलापूरची जनता रगडली जात आहे हे मात्र निश्चित। धन्यवाद। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।